नमस्कार मित्रांनो, मी सयानी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये. आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 7 आणि मी चाललेलो आहे ब्लिंकिटची डिलिव्हरी करण्यासाठी पुन्हा एकदा. कारण की आज पण मला सुट्टी आहे, त्याच्यामुळे मी पण ब्लिंकिटची डिलिव्हरी करण्यासाठी आज वापस सकाळी 7 वाजता चाललेलो आहे. सकाळी सकाळी असा सीन असतो. हा आमचा टॉमी, टॉमोस. इकडे बघ. याला फक्त मजाच पाहिजे असते याच्या जवळ आलं की. याला बसाय टाकलेलं आहे सकाळ सकाळी. आणि ह्या गाड्या, कारण की सकाळ सकाळी आमच्या पार्किंग मध्ये ना फुल गाड्या भरलेल्या असतात, कारण की सगळेजण घरी आलेले असतात. आणि अजून जवळपास 1.5-2 तासांनी म्हणजे 9 वाजेपर्यंत ना सगळ्या गाड्या वापस जातात. आणि हा आमच्या अपार्टमेंटचा गेट. तर जाऊया आणि आता डिलिव्हरी करूया. डायरेक्ट स्टोअरला पोहोचतो आणि बघतो आज किती डिलिव्हरी होतात माझ्याकडून. आणि आज ना मित्रांनो, माझ्याकडे माझी पल्सर नाहीये, कारण की माझी पल्सर घेऊन गेलेला आहे माझा मित्र आणि त्याची HF डिलक्स सोडून गेलेला आहे. ही आहे त्याची गाडी. आज आपण ह्याच गाडीवरनं पूर्ण ऑर्डर डिलिव्हर करणार आहोत. तर बघूया, कारण की ही तर मला ऍव्हरेजला एकदम परवडणार आहे डिलिव्हरीसाठी. ऍव्हरेज खूप देते, त्याच्यामुळे मला तर मजा आहे. बघूया कधी येते माझी गाडी, कारण की मला माझ्या गाडीवर हात बसलेला आहे, त्याच्यामुळे एकदम भारी वाटतं मला ती गाडी चालवायला. कारण की मला असं वाटतं की माझी पल्सर आहे ना, ती मला एकदम सूट होते चालवायला, एकदम भारी वाटतं मला त्या गाडीवर. तर आता आलो होतो पेट्रोल पंपावर आणि गाडीत भरला आहे पेट्रोल, कारण की गाडीची टाकी ना पुरी रिकामी झाली आणि मला डिलिव्हरी करण्यासाठी पुन्हा अडचण आली असते, त्याच्यामुळे आता पेट्रोल भरलेलं आहे. आणि आता जाऊ डायरेक्ट स्टोअरवर. मी बघूया किती ऑर्डर करतो आपण आज. आणि हा आहे सकाळचा सूर्योदय, जो की बघायला खूप मजा वाटते, आनंद वाटतो मित्रांनो. सकाळी लवकर उठल्यावर भारी वाटतं एकदम. इकडे या सोसायटी हा हायवे पुणे मुंबई एक्सप्रेस वे, यशवंतराव चव्हाण आणि ह्या लोधा बिल्डिंग्स. तुम्हाला दाखवतो की सकाळ सकाळी किती गर्दी जमलेली आहे. हे बघा, स्टोअरवर सकाळी 8 वाजता एवढे सगळे डिलिव्हरी बॉय इथे येऊन थांबलेले. आणि या गोष्टीमुळे ना ट्रिप पण पडत नाही मला, त्याच्यामुळे आता वेट करावं लागते. ही आहे माझी 10वी ऑर्डर, जी मी लास्ट ऑर्डर करणार आहे आज, कारण की आज मी टार्गेट ठेवलेलं फक्त 10च ऑर्डर करायचं. तसं मी माझं टार्गेट आता पूर्ण करत आहे. आणि आता लिफ्ट मधनं घरी चाललेलोच आहे, निघणारच आहे आता म्हणजे घराकडे जाण्यासाठी ही लास्ट ऑर्डर देऊन. आणि फायनली मी माझं टार्गेट कम्प्लीट केलेलं आहे, 10 ऑर्डर कम्प्लीट केलेलं आहे आणि आता घराकडे जाण्यासाठी निघत आहे. आणि आता इथं आमच्या इथं चालू आहे रस्ता बनवायचं काम, जो की आताच नवीनच बनवलाय त्यांनी, सिमेंटचा रोड. अगोदर इतका भंगार क्वालिटीचा रोड होता ना, की एकदम खराब लेवलचा रोड होता. मित्रांनो, पोहोचलेलो आहे मी घरी आणि आता नाश्ता करणार आहे, कारण की मी सकाळी लवकर निघलो होतो ना, त्याच्यामुळे नाश्ता नाही करू शकलो. आणि आता 11 वाजलेत, जवळ 11:30 वाजलेत आणि आता नाश्ता करणार मी. माहित नाही आता जेवण किती वाजता करेन, कारण की नाश्ताच आता ह्या टायमाला करतोय. आणि मी आंघोळ पण करणार आहे, कारण की धूळ खूप आली होती अंगावर आणि खूप चेहऱ्यावर वगैरे अशी धूळ साचली, त्याच्यामुळे मी आंघोळ पण करणार आहे. आज बनवले आहेत पोहे नाश्त्यासाठी. मी दुपारी ना व्लॉगच बनवला नाही, कारण की दुपारी आंघोळीला गेलो, जेवण करून आलो आणि स्टडी करत बसलो. तर आता वाजले आहेत संध्याकाळचे 5 आणि मी दुपारपासून स्टडी करत होतो, त्याच्यामुळे व्लॉगच बनवला नाही. आणि आता जर उठलेलो आहे, कारण की घरात गेली आहे लाईट आणि इथं मी स्टडी करत होतो. हे आहे माझं बुक आणि मी स्टडी करतच होतो, तोपर्यंत लाईट गेली, त्याच्यामुळे आता उठलेलो आहे. आणि संध्याकाळी पण बाहेर पण एकदम मस्त अंधार पडलेला आहे, असा थोडासा सूर्य मावळलेला आहे आणि ऊन पण कमी झालेलं आहे. आणि आलो होतो आता टेरेसवर आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 8 आणि जवळपास 4 तास झालं अजून लाईट आलेली नाही आहे.
मी तसंच मग 5 वाजता सांगितलं होतं की लाईट आलेली नाही, तेव्हापासून बसलेलोच आहे फक्त, कारण की लाईट नाही त्याच्यामुळे अभ्यास वगैरे काही करू शकलो नाही. हा माझ्या टेरेसवरचा सीन आहे मित्रांनो. हे बघा, अख्ख्या गावात लाईट नाही आहे, फक्त सगळीकडे बघितलं तर लाईटच नाही. कारण की काय झालंय काय माहीत नाही, काय टेक्निकल इश्यू असेल काय माहीत नाही. पण लाईट तर नाही आता 4 तास झालं, कारण की घरातले स्वयंपाक वगैरे सगळे तसेच बाकी. मम्मीनं अजून काही केलंच नाही लाईट नसल्यामुळे. माहीत नाही आज किती वाजता जेवायला भेटेल. काही तर करावं लागेल ॲडजस्टमेंट. आणि मी व्लॉग पण बनवला नाही कारण की घरात लाईटच नव्हती. तर आता काही करू पण शकत नाही तसंही. बघूया आता, फक्त आपल्याकडे वेट करावं लागेल लाईटचा, काही तर कॉल वगैरे करून बघावं लागेल कोणाला कधी येणार लाईट वगैरे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. मिळूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.